विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो आज आपण NMMS 8वी NMMS व 8वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अभ्यासणार आहोत। त्यामध्ये समान संबंध किंवा समसंबंध हा घटक अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS 3री 4थी MTS BTS 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे। यावरती मेसेज करा। त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला। तर चला परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ। मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया। आजच्या तासिका आपली समसंबंध किंवा समान संबंध यावर आहे। त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे आपण अभ्यासूया। प्रश्न का आहे पहा। पुढे दिलेल्या उदाहरणातील समान संबंध ओळखून योग्य पर्याय निवडा। म्हणजे का आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 15-51 या 15चा आणि 51चा जसा संबंध आहे तसाच संबंध 19 आणि या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी जी संख्या येणार आहे त्या दोघांचा तसा त्याच प्रकारचा संबंध आहे। तर मग या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल की या 15चा आणि 51चा काय संबंध असेल। 15 त्रिक 45 आणि त्याच्यामध्ये 6 मिसळलं तर 51 येतं। मग तसंच 19 त्रिक 57 57 मध्ये जर 6 मिसळलं तर 61 येतं। 57 मध्ये जर 6 मिसळलं तर 63 येतं। पर्याय 63 आहे का? नाही। मग या ठिकाणी काय केलेलं आहे पहा। हे 15 गुणिले 3 15 गुणिले 3 अधिक ही 15 ही जी संख्या आहे या संख्येतील अंकाची बेरीज 1 अधिक 5 बरोबर किती येऊ लागले। हे 15 त्रिक 45 अधिक 5 आणि 1 6 हे 5 आणि 1 कुठलं आलं या 15ची तिप्पट। त्याच्यामध्ये 15 मधील अंक जे दोन अंक आहेत 1 आणि 5 त्याची बेरीज किती 6 तर हे किती येऊ लागले 51। त्याच पद्धतीनं आपण जर इथं हे 19 दिले या 15चा आणि 51चा अशा प्रकारे संबंध आहे। मग 19ची तिप्पट करा आणि त्याच्यामध्ये 19 या संख्येतील अंकाची बेरीज म्हणजे 1 अधिक 9 हे मिळवावं लागेल। मग 19 आणि 3 किती होतं 19 गुणिले 3 किती होतं 19 त्रिक 57 अधिक 9 आणि 1 10 9 आणि 1 किती होतं 10 म्हणजे 57 आणि 10 किती होतं तर 67 होतं। 57 आणि 10 किती होतं 67 होतं। तर इथं आपल्याला हे पर्याय क्रमांक 1 हे 67 आहे। 57 नाही तर हे 67 आहे। म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल। 67 हे उत्तर येते या ठिकाणी। आलं का लक्षात। अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा। ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला। पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 2 का आहे। प्रश्न क्रमांक 2 आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 2 12 21 21 24 म्हणजे या 12चा आणि 21चा जो काही संबंध आहे तसाच संबंध या 24 त्याच प्रकारचा समान संबंध 24 मध्ये आणि इथं प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी जी संख्या येणार आहे त्यामध्ये राहणार आहे। म्हणजे आपण जर एक लक्षात घेतलं तर या 12ची उलटा पालट
अंकाची उलटा पालट जर केली तर काय तर 21 येऊ लागले. तसंच 24च्या अंकाची उलटा पालट जर केली तर 42 येते. मग 42 आहे इथं पर्याय क्रमांक 1. हे झालं 1. दुसरं आणखी ह्याच्यामध्ये काय होऊ शकतंय, 12 आणि 21 3च्या पाड्यात आहेत हे दोन्ही संख्या. मग हे 3 गुणिले 4 बरोबर 12. तसंच 3 गुणिले 7 बरोबर 21. बरोबर आहे. मग हे 24 आणि पर्यायातील कुठली संख्या आणखी 3च्या पाड्यात आहे का, ही आहे तिन्ही बी आहेत. मग हे 24 3च्या पाड्यात जर घेतलं तर 3 गुणिले 8 3 8 24. त्याच पद्धतीनं इथं 3 जशास तसं गुणिले 8 घ्या, सॉरी 8 गुणिले 3 इथं 8 त्रिक 24 8 गुणिले 3. तसंच इथं 8 गुणिले 7 8 गुणिले 7 8 7 56. म्हणजे हेही 56 ही ह्याचं उत्तर येईल. 56 सुद्धा ह्याचं उत्तर येऊ शकतं. 8 त्रिक 24 8 7 56 हे उत्तर येऊ शकतं. किंवा ह्याची उलटा पालट केलं तरी उत्तर येऊ लागले. आणि आता इथं 12 आणि 21चा काय संबंध आहे, हे 12 अधिक 9 बरोबर 21. तर 24 अधिक 9 जर केलं तर 33 येते. मग 33 येऊ लागले. म्हणजे हे सर्व तिन्ही सर्व बरोबर आहेत. म्हणजे वरील सर्व पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल, वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 का आहे, 12 30 आणि 30 56 56 प्रश्नार्थक चिन्ह. म्हणजे या 12चा आणि 30चा जो काही संबंध आहे तसंच इकडल्या ह्या दोन ह्याचा संबंध आहे त्याच पद्धतीनं. तर मग या ठिकाणी आपल्याला 12चा काय संबंध असेल, 3 गुणिले 4 12 3 चौक 12. पहा आता हे 12चे जर आपण अवयव पाडले तर दोन क्रमवार संख्याचे अवयव पडतात. कोणते, 12चे अवयव 3 गुणिले 4 12 बरोबर आहे. त्यानंतर 30चे जर आपण पाडले अवयव तर 5 गुणिले 6 5 30. मग 56चे पडतात का, हो पडतात 56चे. 7 गुणिले 8 7 8 56. मग आता पर्यायात अशी कोणती संख्या आहे की त्यांचे अवयव काय पडले पाहिजेत. इथं पहा काय झाले, 3 4 5 6 7 8. मग आता इथं काय येईल, 9 10 येईल. हे 3 4 5 6 7 8. मग 9 आणि 10 दोघाचा गुणाकार काय येईल, 9 10 90. म्हणजे इथं काय यायला पाहिजे 90. हे क्रमवार दोन संख्येचा गुणाकार येऊ लागलाय. 60चा येतोय का, येत नाही. 72चा 9 8 72 येतो. पण आपल्याला हे जर पाहिलं तर 3 4 5 6 3चा आणि 4चा गुणाकार, त्यानंतर 5 6चा 7 8 9 10. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 90 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4. जसा 12चा आणि 30चा संबंध आहे तसा 56चा आणि 90चा संबंध असेल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, प्रश्न क्रमांक 4 का आहे, 24 18 24 18 18 64
तर 64 किती? तर पहा, हे 24 आणि 18 मध्ये जो संबंध आहे तोच संबंध आपल्याला 64 आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी येणार आहे. तर आता इथं काय संबंध आहे? तर ही जी काही 24 ही जी संख्या आहे, या संख्येतील अंकाचा गुणाकार 2 गुणिले 4 किती येतो? 8. बरोबर आहे. तसंच ही 18 जी संख्या आहे, या संख्येतील अंकाचा गुणाकार 1 गुणिले 8 8, म्हणजे या दोघाचा गुणाकार काय येऊ लागलाय? समान येऊ लागलाय. संख्येतील अंकाचा गुणाकार समान. तशाच पद्धतीनं या 64 मध्ये जे दोन अंक आहेत, 6 गुणिले 4 6 चोक 24. मग 24 पर्यायातील कोणत्या संख्येतील अंकाचा गुणाकार येऊ लागलाय? 24चा येतो का? हे 2 गुणिले 4 4 दुनी 8 हे येणार नाही. 32चा येतो का? 3 गुणिले 2 3 दुनी 6, आपल्याला 24 आलं पाहिजे, नाही. पर्याय क्रमांक 3 38, 3 गुणिले 8 8 त्रिक 24 येऊ लागलाय. पर्याय क्रमांक 3चा काय येऊ लागलाय? संख्येतील अंकाचा गुणाकार 24 येऊ लागला, कारण की इथं 64चा 24 आला, मग ह्याचाही काय यायला पाहिजे? 24 यायला पाहिजे, येऊ लागलाय. पर्याय क्रमांक 4 3 गुणिले 6 हे 36 संख्या आहे. मग 3 गुणिले 6 6 त्रिक 18 येऊ लागलाय, 24 येऊ लागलाय का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. उत्तर काय असेल आपलं? पर्याय क्रमांक 3 38 हे उत्तर असेल. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 38 हे उत्तर येईल. संख्येतील अंकाचा गुणाकार चा संबंध आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 5 काय आहे? प्रश्न क्रमांक 5 5763 4652 या दोघाचा जो संबंध आहे तसाच संबंध 2984चा आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा आहे. तर इथं काय केले पहा, 5763 ह्याच्यातून काय केले विद्यार्थी मित्रांनो? या प्रत्येक अंकातून एक एक वजा केले. हे 2 5 6 4 हे 4652 मिळाले. बरोबर आहे. या 5 मधून 1 वजा केलं 4, 7 मधून 1 वजा केलं 6, 6 मधून 1 वजा केलं 5, 3 मधून 1 वजा केलं 2. त्याच पद्धतीनं 2984 या प्रत्येक अंकातून एक एक वजा करा. 4 मधून 1 वजा केलं 3, 8 मधून 1 वजा केलं 7, 9 मधून 1 वजा केलं 8, 2 मधून 1 वजा केलं 1, म्हणजे 1873 हे उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1 1873. आलं का लक्षात? 1873 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 720 840 आणि 60 यांचा जो काही संबंध आहे, म्हणजे 720 आणि 840चा जो जसा संबंध आहे त्याच पद्धतीनं 60चा आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा संबंध आहे. आता 720 मध्ये काय केलेलं आहे पहा. 720 हा कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. आता 720 आणि 840 तर हे आपल्याला 12 सकम 72 आणि 12 सत्ती 84 म्हणजे हे 120 गुणिले 6 12 सकम 72 720 येऊ लागले ह्याचं. बरोबर आहे. तसं 12 सत्ती 84 म्हणजे 120 गुणिले 7 म्हणजे 120 हे 120 6 आणि 7 या दोघाचा गुणाकार हा काय येऊ लागलाय? 120 गुणिले 7 म्हणजे 120 गुणिले 7 किती आलं? 840. त्याच पद्धतीनं इथं 120 समान आहे, हे 6 झाल्यानंतर 7, मग इथं काय येईल तर
जसं इथं 6 आलंय तर 6 कुणाला गुणावं लागेल तेव्हा 60 येईल, 10ला गुणावं लागेल, 10 सक 60 बरोबर आहे. त्याच पद्धतीनं आता इथं 10 गुणिले 7 येईल, 10 समान असेल तर या ठिकाणी 10 सक 70 येईल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल 70. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. लक्षात आलं का तुमच्या? या 720 ची फोड केली आपण, 120 गुणिले 6 840 ची फोड केली, 120 समान राहिलं इथंही आणि इथंही. या 6 मध्ये 1 मिसळलं की 6चा 1 वाढला 7 झाला, 120 समान राहिलं. तसंच इथं 60 कुणाचा गुणाकार आहे? 10 गुणिले 6 बरोबर आहे. किंवा हे 6 आहे म्हणून इथं 6, मग इथं 7 येणार. मग 10 सक 60 आणि 7चा 10चा गुणाकार 10 सक 70. म्हणून इथं काय असेल 70 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय आहे? 12 2 त्याचप्रमाणे 2 24. जसं 12चा आणि 2चा संबंध आहे तसाच 24चा आणि कुणाचा संबंध आहे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? शोधून घ्यायचं आहे. म्हणजे हे 12चा आणि 2चा जो काही समसंबंध आहे त्याच पद्धतीनं किंवा त्यासारखाच संबंध 24चा आणि कुणाचा आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर काय केलेलं आहे हो? 12 2 म्हणजे 12मधून 10 गेले 2 राहिले, 24मधून 10 गेल्यावर 14 आहे का? पर्यायात नाही. मग आता या ठिकाणी काय केले? 12 या संख्येतील अंकाचा गुणाकार 1 गुणिले 2 किती आला? 2. म्हणजे या 12 या संख्येतील अंकाचा गुणाकार पुढची संख्या येऊ लागली आहे. त्याच पद्धतीनं 24 या संख्येतील अंकाचा गुणाकार 2 गुणिले 4, 4 दुनी 8. म्हणजे या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी उत्तर काय असेल? तर 8 हे उत्तर येईल. याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. 8 पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 47 53 55 59 प्रश्नार्थक चिन्ह. जसं 47चा आणि 53चा संबंध आहे, समसंबंध आहे, तसंच 59चा आणि कुणाचा संबंध आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आता 47 आणि 6 53, तसं 59 आणि 6 65 होते. मग एक तुमच्या लक्षात येऊ लागले का की 47 53 59 प्रश्नार्थक चिन्ह. हे जर तुम्ही 47 53 59 हे जर संख्या पाहिल्या तर तुमच्या एक लक्षात येईल की 47 53 59 हे का आहेत? मूळ संख्या येत आहे, क्रमवार मूळ संख्या येतात. काय येत आहे? क्रमवार मूळ संख्या आहे. 47 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या, येणारी पुढची मूळ संख्या कोणती आहे? 53 आहे. मग त्याच पद्धतीनं 59 नंतर क्रमाने येणारी पुढची मूळ संख्या कोणती असेल हो? 61 आहे. 59 झाल्यावर कोणती मूळ संख्या येते? 61. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न क्रमांक 9. 78 56 63 प्रश्नार्थक चिन्ह. म्हणजे 78चा आणि 56चा जो काही समसंबंध आहे
त्याच पद्धतीनं 63 आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी असलेल्या संख्येचा समसंबंध आहे. खूप सोपा प्रश्न आहे. काय केलेलं आहे पहा. 78 आणि 56 विषम संख्या किंवा मूळ संख्या ह्याचा काही संबंध आहे का? किंवा 7 मधून 2 गेले 5 राहिले, 8 मधून 2 गेले 6, म्हणजे 78 56 63 किती, म्हणजे या 7 मधून 2 गेले 5, 8 मधून 2 गेले 6, तसंच 6 मधून 2 गेले तर 4 आणि 3 मधून 2 गेले तर 1. 41 आहे का? नाही, हे पण येणं गेले. मग इथं काय केले दादा, या 78 या संख्येतील अंकाचा गुणाकार 7 8 56, हे 56 इथं आलेलं आहे. त्याच पद्धतीनं 63 या संख्येतील अंकाचा गुणाकार 6 18, हा 18 इथं आला पाहिजे. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 संख्येतील अंकाचा गुणाकार पुढची संख्या येऊ लागली आहे, म्हणजे उत्तर असेल 18, पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. प्रश्न क्रमांक 10. 12 ते 30 12चा आणि 30चा जो काही संबंध आहे समसंबंध, तसाच या 18चा आणि या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या संख्येचा आहे. मग काय असेल इथं? जर आपण पाहिलं तर 12 30, म्हणजे 12 मध्ये जर आपण 18 मिसळलं तर 30 येते. मग या 18 मध्ये जर त्याच पद्धतीनं 18 मध्ये जर 18 मिसळलं तर 36 येऊ लागले. हे वरील सर्व आल्यामुळं थोडंसं इथं आपल्याला सर्वच पर्याय येतात का हे पडताळून पाहायचं. असा जर पर्याय आला तर एखाद्या वेळेस तो पर्याय असू शकतो. मग 36 पर्याय क्रमांक 1 उत्तर येऊ शकते, बरोबर आहे. त्यानंतर 12चा आणि 30चा काय संबंध आहे? तर 12च्या अडीच पट, म्हणजे 12 गुणिले 2.5 अडीच पट, म्हणजे 12ची दुप्पट आणि अर्ध 24 आणि 6 30 येते हे. तसंच 18च्या अडीच पट, 18 दुनी 36, 36 आणि 9 45, हे पण इथं 45 येतं, 45 पण उत्तर आहे इथं. पर्याय क्रमांक 3 पण उत्तर येते, बरोबर आहे. मग त्यानंतर जर आपण जर पाहिलं तर 42 हे उत्तर येते का हे आपल्याला पाहावं लागेल, बरोबर आहे. 42 हे उत्तर येते का, तर ते आपल्याला पाहण्यासाठी काय, त्याचा 12चा आणि 30चा काय संबंध आहे? तर 12 गुणिले 2, 12 दुनी 24 अधिक 6 बरोबर 30. त्याच पद्धतीनं 18 गुणिले 2 अधिक 6 करा, 18 दुनी 36 आणि 6 42, म्हणजे 42 सुद्धा उत्तर येऊ लागले. म्हणजे पर्याय तिन्ही आहेत, म्हणून पर्याय क्रमांक उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. आलं. चला प्रश्न क्रमांक 11 काय आहे? प्रश्न क्रमांक 11. 8 9 9 प्रश्नार्थक चिन्ह आणि मग पुढं 25 दिले. 8चा आणि 9चा जो संबंध आहे त्याच पद्धतीनं प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी जी संख्या आहे त्याचा आणि त्या 25चा संबंध तसाच आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला 8 9 9 प्रश्नार्थक चिन्ह 25, तर काय लक्षात येईल? 8 9 25 हे काय आहेत? वर्ग संख्या येतात. काय आहेत हे?
वर्ग संख्या आहेत. ही घन आहे, ही काय आहे? घन आहे. 2चा घन 8, 3चा वर्ग 9, मग ही 5चा वर्ग 25. मग इथं येणारी जी संख्या आहे ती घन आहे. कशाचा तरी घन आहे. 17 कशाचा घन आहे का? नाही. 17 कशाचा घन आहे का? नाही. त्यानंतर 23 कशाचा घन आहे का? नाही. त्यानंतर 36 कशाचा घन आहे का? वर्ग आहे 6चा, पण घन नाही. कारण की आपल्याला ह्या पहिल्या संख्येचा घन, दुसऱ्या संख्येचा वर्ग, इथं 25 दुसऱ्या संख्येचा वर्ग, मग पहिली संख्या जी प्रश्नात त्याचा घन. 23 कशाचा घन नाही, 36 कशाचा घन नाही, मग 64 येईल इथं या ठिकाणी. कारण की 64 हे काय आहे? 4चा घन आहे. 4चा घन 64. मग उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल 64. पर्याय क्रमांक 4 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 12 काय आहे? प्रश्न क्रमांक 12, 15 24, 24 25. 15चा आणि 24चा जो काही संबंध आहे तसाच संबंध 25 आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी असलेल्या संख्येचा संबंध आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? 15 24 7 25. तर इथं काय केले पहा, या 15ची फोड केले. कशी केले? 5 अधिक 1 गुणिले 5 वजा 1 बरोबर 24. पहा, 5 अधिक 1 6 गुणिले 5 वजा 1 4, 6 चौक 24. त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचे? 25ची फोड करायचे. 2 अधिक 5 गुणिले 5 वजा 2, मग 2 आणि 5 किती झाले? 7. संख्येतील अंकाची बेरीज केली आहे, गुणिले संख्येतील अंकाची वजाबाकी. 5 मधून 2 गेले 3, म्हणजे 7 त्रिक 21. उत्तर काय येतंय? पर्याय क्रमांक 3 21 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 21 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 27चा आणि 9चा जो समसंबंध आहे तो 54चा आणि या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी असलेल्या संख्येचा आहे. तर 27 9 54 प्रश्नार्थक चिन्ह. तर म्हणजे 27चा आणि 9चा, 9 त्रिक 27. तर मग 18 त्रिक 54, 18 आहे का? नाही. मग काय केले? या 2 अधिक 7 बरोबर 9. तसंच या 54 मधील संख्येत 54 या संख्येतील अंकाची बेरीज 5 अधिक 4 9 आहे. इथं 9. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4. संख्येतील अंकाची बेरीज पुढची संख्या दिली आहे. 2चा आणि 7ची बेरीज करा 9 येते. तसंच 5ची आणि 4ची बेरीज करा 9 आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न 3 18 5 प्रश्नार्थक चिन्ह. 3चा आणि 18चा जो काही समसंबंध आहे त्याच पद्धतीनं 5चा आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी असलेल्या संख्येचा समसंबंध आहे. तर आपल्याला या ठिकाणी 3चा आणि 18चा काय? 3 संग 18, 5 सक 30 नाही. मग इथं काय केले? 3चा वर्ग गुणिले 2, 3चा वर्ग गुणिले 2, 3चा वर्ग किती? 9 गुणिले 2 18 आलं. या
पहिल्या संख्येचा वर्ग करून त्याची दुप्पट करायचं, पुढची संख्या मिळते. तसंच 5चा वर्ग करा गुणिले 2. 5चा वर्ग किती? 25. 25 गुणिले 2 काय झालं? 50. म्हणजे संख्येचा वर्ग करून त्याची दुप्पट करायचं. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 11, 13, 23. 11, 13, 13, 23 काय संबंध आहे यांचा? 11, 13, 13, 23 याचा संबंध, 11चा आणि 13चा जो काही संबंध आहे तोच 23चा आणि त्याचा संबंध आहे. तर आपण या ठिकाणी हे 11, 13, 23, 23 प्रश्नार्थक चिन्ह हे जर पाहिलं तर 11 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या 13 आहे. 11च्या नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या 13. त्याच पद्धतीनं हे 13 आली. त्याच पद्धतीनं 23 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या, आता 21 मूळ संख्या आहे का? हो, नाही. 27 मूळ संख्या आहे का? नाही. आता 23च्या नंतरची म्हणले 23 येणार नाही, म्हणजे 23च्या नंतरची कोणती असेल? 31 असेल. 23च्या नंतर येणारी मूळ संख्या 31. हे क्रमाने समजा आपण इथं 11 नंतर येणारी मूळ संख्या 13, 23 नंतर येणारी मूळ संख्या 31. क्रमाने जर म्हणलं तर 29 यायला पाहिजे. आलं का लक्षात? म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल? 4. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. सॉरी, 1 मिनिट. आपल्याला इथं काय आहे? ह्या 27च्या ठिकाणी काय आहे? 29 आहे. इथं पर्याय काय दिले तर ह्या 23च्या ठिकाणी 29 आहे. म्हणजे हे क्रमाने येणारी मूळ संख्या इथं 29 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. क्रमाने येणारी मूळ संख्या 29. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. क्रमाने येणारी किंवा लगतची मूळ संख्या 29 हे उत्तर असेल. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 16 काय आहे? प्रश्न क्रमांक 16, 2574, 3685, 8713 प्रश्नार्थक चिन्ह. काय केले पहा? 2574 या संख्येतील प्रत्येक अंक 1 वाढलाय. हे 2चा 1 वाढला 3 झाला, 5 मध्ये 1 मिसळलं 6 झाला, 7 मध्ये 1 मिसळलं 8 झाला आणि 4 मध्ये 1 मिसळलं 5. हे 1 1 1 म्हणजे 4 आणि 1 5, 7 आणि 1 8, 5 आणि 1 6, 2 आणि 1 3, 3685 आलं. त्याच पद्धतीनं 8713 या संख्येतील प्रत्येक अंक 1 वाढवा. हे 8 1 वाढला 9 येईल, 7 1 वाढला 8 येईल, 1 1 वाढला 2 येईल, 3 1 वाढला 4. म्हणजे किंवा ह्याच्यामध्ये जर 1 1 जर तुम्ही मिसळलं तर हे 4 2 8 9, 9824 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? 9824. पर्याय क्रमांक 3. 9824 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं लक्षात? किती सोपा प्रश्न आहे. 9824 पर्याय क्रमांक 3. चला
पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 4, 16, 36 प्रश्नार्थक चिन्ह. 4चा आणि 16चा जो काही संबंध आहे तसाच संबंध 36चा आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी असलेल्या संख्येचा आहे. तर पाहू आपण 4, 16, 36 प्रश्नार्थक चिन्ह. तर एक लक्षात आले का? हे 4, 16, 36 हे वर्ग संख्या आहेत. हे 2चा वर्ग आहे. त्याच्यानंतर हे 4चा वर्ग आहे. म्हणजे क्रमवार समसंख्या येतात 2, 4. त्याच पद्धतीनं हे 6चा वर्ग आहे. 2, 4, 6. आता इथं काय येईल? 8चा वर्ग येईल 64. म्हणजे उत्तर काय असेल? 64 पर्याय क्रमांक 4. उत्तर काय असेल? 64 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? चला मग पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. 7, 52, 9 किती? 7चा आणि 52चा जो समसंबंध आहे तसाच 9चा आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी असलेल्या संख्येचा संबंध असला पाहिजे. तर 7 आणि 52 याचा काय संबंध येईल? पहा बरं. तर 7 मध्ये आणि 52 मध्ये कितीचा फरक आहे? तसाच फरक पुढे येईल का? किंवा हे 5 आणि 2 7. तसं 5 आणि 5 10, 8 आणि 4 12, 7 आणि 8 15. मग 8 आणि 1 9 81 येईल का? हे तसा संबंध होईल का? तर आपल्याला या ठिकाणी ह्यांचा जो काही संबंध आहे तो संबंध या ठिकाणी आपल्याला काय संबंध आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर पाहू काय होईल इथं. 7चा वर्ग अधिक 3. 7चा वर्ग 49 अधिक 3 किती झाले? 52. तसंच 9चा वर्ग अधिक 3. 9चा वर्ग 81 अधिक 3 काय होईल? हे 84. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. आलं? चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय? 21 प्रश्न आहेत. 19वा प्रश्न चालू आहे. 5 30 7 प्रश्नार्थक चिन्ह. 5चा आणि 30चा जो काही संबंध आहे तसाच संबंध 7चा आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी असलेल्या संख्येचा संबंध आहे. तर तो काय संबंध आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा. हे 5 30 7 7 प्रश्नार्थक चिन्ह. म्हणजे हे n कंसामध्ये n अधिक 1. म्हणजे n म्हणजे हे 5. 5 गुणिले 5 अधिक 1. 5 गुणिले 5 अधिक 1 6. 6 पंचे 30. म्हणजे 5 आणि त्याच्या पुढची क्रमवार संख्या दोघाचा गुणाकार किती? 30. त्याच पद्धतीनं n कंसामध्ये n अधिक 1. n म्हणजे 7 कंसामध्ये 7 अधिक 1. हे 7 गुणिले 8. 7 8 56. म्हणजे काय उत्तर येईल आपलं? 56 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय उत्तर असेल? 56 पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? अशा पद्धतीनं
हे 5 आणि त्याच्या पुढची क्रमाने येणारी संख्या 6, दोघाचा गुणाकार 30. त्याच पद्धतीने 7 आणि त्याच्या पुढची क्रमाने येणारी संख्या 8, दोघाचा गुणाकार 56. पुढचा प्रश्न 7 37, 6 9, 9 किती? 7चा आणि 37चा जो काही संबंध आहे त्याच पद्धतीनं 9चा आणि त्याच्या पुढं प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणाऱ्या संख्येचा संबंध आहे. तर 7 37 म्हणजे काय होईल? हे 7 5 35, 35 मध्ये 2 मिसळलं 37 म्हणजे हे 7 गुणिले 5 अधिक 2 जर केलं तर 37 येते. तसंच 9 5 5 पट करा, त्याच्यात 2 मिसळा, 9 5 45 अधिक 2 47 येऊ लागले. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. म्हणजे 5 पट करायचं आणि त्याच्यामध्ये 2 मिसळायचं, पुढची संख्या मिळू लागली. 7ची 5 पट केलं 35, मध्ये 2 मिसळलं 37. 9ची 5 पट करा 45, त्याच्यात 2 मिसळा 47. आलं. चला शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. शेवटचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 14 691, तर 13 किती? 691 तर 13 किती? जर थोडंसं बारकाईनं जर पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल की 691 ही संख्या उलट लिहिली तर 196 196 होते. म्हणजे या 14चा वर्ग 196, ह्यालाच उलट काय केले? 6 हे 9 आणि 1 म्हणजे 691 केले. त्याच पद्धतीनं 13चा वर्ग करा, 13चा वर्ग 169 होते. ह्याला उलट लिहा 9, हे 6 इथल्या इथं येईल आणि इथं 1 येईल म्हणजे 961 येते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. दिलेल्या संख्येचा वर्ग त्याची उलट संख्या 691, तसंच 13चा वर्ग 169 त्याचा उलट 961 म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. 21 प्रश्न होते, या ठिकाणी संपलेत. या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.